धर्मांतर करायचे असेल तर मुसलमान व्हा, हे मत होतं आंबेडकरांचं. आंबेडकरांनी इस्लाम धर्म स्वीकारावा यासाठी पैसे सुद्धा त्यांना ऑफर करण्यात आले होते. जय भीम जय मीम अशा घोषणा आजही दिल्या जात आहेत. जय भीम जय मीम. पण खरंच आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला नसता तर इस्लाम धर्म स्वीकारला असता का? 25 डिसेंबर 1927 ला महाड सत्याग्रहात हिंदू कायद्याचा ग्रंथ मनुस्मृतीचं दहन करणं असो किंवा भारतीय संविधानात दलितांच्या समान हक्कासाठी झगडणं असो, त्यांनी दलितांच्या उद्धारासाठीच काम केलं. तेव्हाच 13 ऑक्टोबर 1935 मध्ये नाशिकच्या सभेत ते म्हणाले, मी अस्पृश्य हिंदू असा डाग घेऊन जन्माला आलो, पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती. तथापि हिंदू म्हणून घेत मी मरणार नाही, असं म्हणत त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करणार असल्याची घोषणा दिली. त्यानंतर त्यांनी 30, 31 मे आणि 1 जून 1936 ला अजून एक सभा घेतली, जी मुक्तिकोण पथे नावाने गाजली. त्यात त्यांनी दलितांना हिंदू धर्म सोडून दुसरा धर्म का स्वीकारायला हवा याबद्दल सांगितलं. पण ते स्वतः पुढचे 20 वर्ष ठरवू शकले नाहीत की त्यांनी कोणता धर्म स्वीकारायला पाहिजे. आंबेडकरांनी या 20 वर्षात सगळ्या धर्माचा अभ्यास केला. या दरम्यान त्यांनी केलेल्या भाषणांमधली, लेखांमधली त्यांनी अशीच वक्तव्य समोर आली, रादर समोर आणली गेली, ज्यात बाबासाहेब हिंदू धर्मापेक्षा इस्लाम धर्म कसा श्रेष्ठ आहे असं बोलतायत. यावरून आत्ताही राजकारण सुरू आहे. जय भीम जय मीम अशा घोषणा आजही दिल्या जात आहेत. किंवा बाबासाहेबांना इस्लाम धर्म कसा प्रिय वाटत होता असं राजकारण केलं जात आहे आजही. पण यात किती ट्रूथ आहे? त्यांना नेहमी हिंदू लोकांकडून तुच्छ वागणूक मिळाली होती, पण मुळात त्यांनी कधीच हिंदू धर्माविषयी तिरस्कार केला नव्हता. उलट संस्कृत भाषेला, जी हिंदू धर्माची सगळ्यात जुनी भाषा मानली जाते, तिला राष्ट्रीय दर्जा मिळावा यासाठी त्यांनी सरकारकडे मागणी केली होती. त्यामुळे त्यांचा हा विरोध होता तो फक्त जातीभेदाला होता आणि लढा होता तो समानतेचा होता. त्यामुळे त्यांना अशा धर्मात जायचं होतं जिथे भेदभाव नसेल, कारण त्यांच्यासोबत लाखो दलित सुद्धा धर्मांतरण करणार होते. यासाठी त्यांनी 20 वर्ष प्रत्येक धर्माचा अभ्यास केला, त्यापैकी एक म्हणजे इस्लाम. बाबासाहेबांनी महाडच्या सत्याग्रहानंतर अनेकदा लेखांमधून, भाषणांमधून मुस्लिम धर्म स्वीकारू अशा आशयाचा उल्लेख सतत केलाय. पण त्यांचं हे असं बोलणं हे फक्त स्पृश्य हिंदू लोकांना एक प्रकारचा इशारा होता असं दिसून येतं. कारण 20 मे 1927च्या बहिष्कृत भारतमध्ये त्यांनी लिहिलं होतं, आज हिंदू धर्मावर अस्पृश्य लोकांनी बहिष्कार पुकारला व मुसलमानी धर्माची दीक्षा घेतली तर हिंदू समाजाचे काय होईल याचा स्पृश्य हिंदूंनी अवश्य विचार करावा. आता सारखं तेव्हा सुद्धा हिंदू आणि मुस्लिम हा तिढा होताच आणि आंबेडकरांसारखं व्यक्तिमत्व इस्लाम धर्म स्वीकारणार हे हिंदू लोकांना खूप जड गेलं असतं. कारण ते एकटे नाही तर बरेच दलित जे हिंदू होते तेही कन्वर्ट झाले असते आणि साहजिकच मुस्लिम लोकांची संख्या सुद्धा वाढली असती. त्यांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट कळत होतं की दलितांना चांगलं आयुष्य मिळवून देण्यासाठी ते स्पृश्य हिंदूंना फक्त इशारा देत होते. हिंदू धर्मातच राहून त्यांना त्यांचं आयुष्य सुधरवायचं होतं. आता आपण आंबेडकरांचा तो लेख पूर्ण पाहू, ज्यावरून आजही राजकारण होतंय. धर्मांतर करायचे असेल तर मुसलमान व्हा, हे एकच वाक्य आहे त्या लेखाचं. हा लेख तुम्ही संपूर्ण वाचला तर तुम्हालाही कळेल की हे आवाहन त्यांनी फक्त जळगावच्या 5000 महार लोकांना दिलं होतं, जे धर्मांतर करायला निघाले होते. एवढंच नाही तर त्यांनी याच लेखात स्पष्ट सांगितले की आम्ही धर्मांतर करण्यास आज तरी तयार नाही आहोत. भीमराव आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशमधल्या माहू गावात झाला होता. तिथे त्यांचे वडील ब्रिटिश आर्मीमध्ये काम करत होते आणि जातीने ते महार होते. त्यांचं खरं आडनाव होतं सकपाळ. पण लहानपणापासूनच त्यांना तुच्छ वागणूक मिळत गेली. कोणी त्यांना शाळेत त्यांच्या सोबत बसत नव्हतं. त्यांना संस्कृत शिकायचं होतं, पण त्यांना संस्कृत सुद्धा शिकू दिलं नाही. पण शाळेत एक गुरुजी होते, कृष्णाजी केशव आंबेडकर. ते उच्च जातीचे होते, पण त्यांनी बाबासाहेबांसोबत कधीच भेदभाव केला नाही. त्यामुळे त्यांचा प्रभाव बाबासाहेबांवर नेहमीच होता. याच गुरुजींनी त्यांना आंबेडकर हे नाव दिलं. गुरूंच्याच मदतीने त्यांना मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये ऍडमिशन मिळालं. शहरातलं वातावरण गावच्या मानाने थोडं पुढारलेलं होतं खरं, पण जातीय भेदभाव हा तिथेही होताच. पण त्याही परिस्थितीत त्यांनी 17व्या वयात त्यांचं मॅट्रिक शिक्षण पूर्ण केलं. त्या काळात त्यांच्या कम्युनिटीमध्ये एवढे शिकणारे ते पहिलेच असावेत. पण पुढचं महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. तेव्हा वडोदराच्या महाराजांनी त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप त्यांना दिली. त्या स्कॉलरशिपमध्ये त्यांनी BA तर केलंच, पण 1913 मध्ये अमेरिकेला जाऊन
युनिव्हर्सिटी ऑफ कोलंबियामधून 2 वर्षात MA सुद्धा केलं आणि PhDच्या थिसिस सुद्धा पूर्ण केल्या. त्यानंतर ते तिथून लंडनला जाऊन द लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ॲडमिशन घेतात, पण तिथे मात्र त्यांची PhD अर्धवटच राहते, कारण तोवर त्यांची स्कॉलरशिप सुद्धा संपलेली होती. त्यामुळे ते तिथून थेट पुन्हा भारतात परततात आणि वडोदरामध्येच सिव्हिल ऑफिसर म्हणून रुजू होतात. त्यांना वाटलं होतं की एवढं शिक्षण घेतल्यानंतर, मोठ्या पोस्टवर कामाला लागल्यानंतर तरी आपल्याला समान वागणूक दिली जाईल, पण जातीय भेदभाव त्यांच्यासोबत तिथेही झालाच. असं म्हटलं गेलं त्या ऑफिसचा प्यून सुद्धा त्यांच्यासोबत तुच्छतेने वागायचा. त्यामुळे ते तिथे जास्त दिवस नोकरी करू शकले नाहीत. त्यानंतर 1918 मध्ये बाबासाहेब मुंबईच्या सिडनेम कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करू लागले. तिथे मात्र त्याने एक चतुरस्त्र आणि हुशार शिक्षक म्हणून ओळख मिळाली. याच काळात त्यांनी मराठी वर्तमानपत्र मूकनाईकची सुरुवात देखील केली. हे वर्तमानपत्र दलितांचा आवाज बनला होता. त्यांना समाजात होणारा त्रास, भेदभाव यावर त्यात भाष्य केलं जायचं. त्यानंतर बाबासाहेबांनी सभा घ्यायला आणि मोहिमा काढायला सुद्धा सुरुवात केली, कारण त्यांना आता कळून चुकलं होतं की दलितांच्या समस्या समाजापर्यंत पोहोचवणं आणि त्यांना समान हक्क मिळवून देण्यासाठी लढणं हे किती गरजेचं आहे. याच दरम्यान ते पुन्हा लंडनला त्यांची PhD पूर्ण करण्यासाठी गेले आणि सोबतच येताना लॉची डिग्री घेऊन परतले. आता त्यांच्याकडे दलितांसाठी लढण्याची पूर्ण क्षमता होती आणि त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य दलितांच्या लढ्यासाठी समर्पित केलं. त्यांना शिक्षणाचं महत्त्व माहीत होतंच. याचसाठी त्यांनी 1924 मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभा नावाने एक असोसिएशन सुरू केली. या असोसिएशनचं उद्देश एकच होतं, शाळा, कॉलेजेस आणि लायब्ररी चालू करणं. स्पृश्य हिंदूंना इशारा देण्यासाठी आंबेडकरांनी इस्लाम धर्माचा आधार घेतला खरा, पण इस्लाम धर्मात होणारा जातीभेद, स्त्रियांवर होणारे अत्याचार समोर आणणारे सुद्धा तेच होते. इस्लाम धर्मात अशरफ आणि अस्फल असा भेदभाव होता. अशरफ म्हणजे उच्चभ्रू, परदेशी वंशाचे आणि धर्मांतर झालेले ब्राह्मण, आणि अस्फल म्हणजेच खालच्या जातीचे मुस्लिम आणि इतर धर्मांतरित झालेले लोक. या व्यतिरिक्त त्यांचा कठोर शरिया कायदा, इतर धर्माबद्दल त्यांची वाटणारी घृणा, बहुपत्नीत्व, बालविवाह, त्यांच्या समाजात स्त्रियांना मिळणारी वागणूक, या सगळ्यावरच आंबेडकरांनी पाकिस्तान और पार्टिशन ऑफ इंडिया या पुस्तकात भाष्य केलंय. थोडक्यात काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं झुकतं माप इस्लाम धर्माकडे असताना दिसलं, पण ते फक्त हिंदूंनी दलितांना चांगली वागणूक द्यावी यासाठीचा प्रयत्न होता हे स्पष्ट कळतंय. यासाठी त्यांनी 20 वर्षाचा कालावधी घेतला, पण स्पृश्य हिंदूंच्या वागणुकीत कधीच काहीच फरक पडला नाही. इतर धर्मांमध्ये सुद्धा त्यांना जातीभेद दिसला, इस्लाम, शीख, ख्रिश्चन अशा सगळ्या धर्मांमध्ये, पण बौद्ध धर्मात त्यांना तो जातीभेद दिसला नाही. म्हणून त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 नागपूरच्या दीक्षाभूमीत 3,65,000 दलित लोकांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला. या धर्मातून त्यांना दलितांना नवी ओळख मिळवून द्यायची होती, पण त्यानंतर अवघ्या 2 महिन्यातच त्यांचं निधन झालं आणि त्यांचं हे काम अपूर्ण राहिलं. तुम्हाला काय वाटतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित आणि अस्पृश्यांचं आयुष्य सुधारवण्यात यशस्वी झाले का?